राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आता लग्नाचा सीझन झालाय सुरू आणि मी आलो एका लग्नाला। आमचे दोस्त माधव जामून खायला सुरू आहेत। पडलेड बट्टी भाऊ गावकरी मंडळी सोन्या उठलाय त्या गोंडा साहेब वर बघा आवडी गेला। हा ए जामून वाट रे वाडा जाऊ खायचं नाही। पॅटीवर चाडले तिकडे 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 चारा भाऊ। हा चारा आहे चारा चारा पलीकडे एकच का शेजणी एवढा इथे 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 मधली राहिली माधव राहिला इकडे चाल भाऊ बंटी भाऊ राहिला। ते गुलाबजामुन लयच बाय हात आहे मग आपण गुलाबजामुन ही झालाय। अशा प्रकारे आपल्याला भाऊने आज ब्लॉग मध्ये घेतलेला आहे। तरी भाऊचं आपल्या करा शेअर करा सबसिडी करा गॅस सिलेंडर करा समजा करा पण ब्लॉग मध्ये या। इथं नाव घ्यायचं चालू नवरदेव नाव घ्यायला चालू। दोस्त कंपनी केतन बाबर आमच्या संघ आलेले आहेत। आपली उसाई लागण बघायला कॅमेराला काय लागले पोचले। कसं वाटतं आमचा ऊस बघून सांगा भाऊ जरा जरा कमेंट द्या आमच्या ऊसाला। मर गे ऊस पड्याला लागण आता आमून द्यायला चालू आहे ऊसाला। ही फलाट भिजले पड्याला भिजवायचं आहे काय म्हणणं आहे सांगा भाऊ। चांगला बिंगलाय म्हणायला का असं काय पण ही खालचा ऊस आपल्या इथलं तोडलं होतं बिन ही जाणार आहे कारखान्याला पण आणि कारखाना काही सुरू नाही तर हा तिथं मकवान काढलेला आहे। हाताला जर थोडा मुक्का मार लागला होता म्हणून हॉस्पिटलला आलतो आम्ही सोलापूरला। सध्या आम्ही जगताप हॉस्पिटलमध्ये आहे। भाऊनं रोज स्टिंग पिऊन गळा खराब केलेला आहे आणि माउथ काय तोंड धुवायचं खांगाळायचं तोंड खांगाळायचं दिले होय। आणि आम्ही कुठल्या शाश्वत हॉस्पिटलला गेलतो चला घरला तिथं दिले जरा एक्सरे बिक्सरे काढून आलो। एवढं काय सिरियस नाही आहे तिथं पण अवघड काम करू नका। काय गाडी द्यावं काय आपली मालक मध्येच गाडी द्यावा लय वज्जा येतं आपली गाडी आणि इथं गणपती बरोबर लय वज्जाचं काम करू नका असं सांगितलंय। विश्रांती घ्या भेटूया घराला गेल्यावर। बंटी भाऊची बाग चालू लावा व्हिडिओ मागणं बोलायचं आता बोलाय नाही परत बोलायचं। ही अशी रोप आहे ती इथं खड्डे मारून ठेवली ती मागं पिशव्या बाया म्हणजे हे करायला चालू ड्रिप चेक केली चालू करून आधी रोपं सुकतील बघ पुन्हा। नवीन ऊसाची लागण केलेली हळूहळू कोंब निघायला सुरू झालेत। एका ठिकाणी नर्सरी थांबलो होतो तिथं लहान लेकरं ते कसला तर पंखा बनवून खेळत बसले होते। ते लहानपण म्हणत नाही का लहानपण ते एका देवा मुंगी साखरा एवढा रवा असं लहान लेकरं त्यांच्या नादात सुखी आहेत। इथनं चालू होतो दुसरा दिवस तर पाईपलाईनीसाठी पाईपा आणा निघालो होतो आम्ही। अशा गाड्यात टाकून पाईप घेऊन आलो मी।
तर हे सजलेलं ताट बघून तुम्हाला वाटत असेल काहीतरी विशेष, तर होता माझा बर्थडे आणि माझ्यासाठी आईने बनवलं होतं जेवण. काय संध्याकाळी दोस्तांनी केलं सेलिब्रेशन. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर पर्पल बागादार. हॅपी बर्थडे टू यू. पैसे दिले बर्थडे सेलिब्रेशन केला, केक यात टाकलाय आणि यांचा आता फोटोशूट चालू आहे दोस्तांचे. भाऊ बाळू फोटोग्राफर इथं आहेत पाटील आणि फ्लॅश दावाला एक गाडी आणि माझी एक फ्लॅश चालू आहे. तर थोडकेच आहेत पण तिथले तिथले लगा ग्रॅज्युएट आहे म्हणजे लागा ग्रॅज्युएशन झालंय म्हणजे रे. हे धरली बॅटरी. हा व्हिडिओ काढून बॅटरी धरली म्हणली झाली. तुला काय मोरला बोल नाही लगा कसला आलाय फोटो. फोटो सर 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 फोटो फोटो बघा. हा किती असते आपलं म्हणजे पाच सगळं भरायचं. असं एक काढ त्याला मोहर पाठवता. काय लागा ते मागले चमकाच लागले अंगाशी. पाटला काय कमी करायचं बंद कशाला होय ब्याज नाही. सनी स्थिती घ्यायचं मागणं मोरणं. बर्थडे साजरा केलाय द्यायला घ्यायचंय ना घी होय. सनीला घी हेच आहे गोट्या. हे सनीला फोटो मध्ये घी हेच आहे नाहीच गोट्या चैत्या. हे चैत्या सनीला फोटो मध्ये घी होय गोट्या. सनीला फोटो मध्ये घी हेच आहे का कस काय. बरबाद करतो. अरे ते करा लागा चिमणी नाकाय चल माती करून बस म्हणते त्याच्याकडे. इथनं ट्रॅक्टर जायला लागतो असा टारा करत असता इथं चढाला परत आवाज. तरी परपूचा वाटतं रे. तरी आम्ही घरी झाला होता. कसं वाढदिवस काय झाला म्हणून छान झाला. पण मी केक आहे घेऊन चालला आहे. हे बसा थंड वाजते मध्ये बसा मध्ये बसा. चालू गाडी चला ए हवा अडग आहे. चला ए पाणीपुरी सांडल ती नव्हे बाबा भांडायला लागेल इकडं पाणीपुरी. हे एडेन करून पाणीपुरी माझ्याकडे अशी ही पाणीपुरी घेतली. पाणीपुरी सोड हे बस त्या गाडीवरून पाणीपुरी घेतले. हा कारव्याच पोर बर्थडे सेलिब्रेशन करायला ते जरा उजेडच घ्या आणला. हे नेमकं मोक्याला आपण निघून आलो का. हे कसलं भरले दुर्लाज निसत बघ. निओ चला पाटील पाणीपुरी थंड आहे की. हे हाय कुर्ल इथनं आम्ही घेतली ती पाणीपुरी. गी मोहर घे ह्यांना जरा थंड वाजली काय म्हणते ते बघूया एक बार. हो ऐक आज थंडी खूप वाढलेली आहे आणि गारटून बसली ती खाली मोठे घालून बोर बाई येऊ दे. चेतन भाऊन नवीन खर्च केला गाडीला. दोन्ही टिप्पर एकदम लागते. या बघा श्री विठ्ठल ॲग्रो एजन्सी मध्ये आम्ही आलेलो. आमचे मित्र अभि काय वडदेगाव गावचे प्रगतशील बागायतदार हे काय म्हणायचं ना आमिर आदमी आम्ही सध्या बसलो शेंगदाण खालोय. आमिर आदमी काय नाही काय नाही आमिर आदमी काय नाही काही माणूस. इकडे बघा ह्या गरीब माणसाकडं S24 आहे. साधं सुद्धा नाही हत्यार. पुढे गेलं S24 म्हणाय याला. गरीब आदमी म्हणते बाडकाव. यांचं दुकान आहे
तुम्ही विजिट देऊ शकताय. वडदेगावच्या कुठं आहे पत्ता सांगा जरा तुमचा. कुठे चौकातच आहे. इथं चौकात आहे असं कसं म्हणून वडदेगावच्या चौकात रे. म्हणजे एवढं कायच लोक कसे इथं चौकात काय गुगलवर टाकल्यावर मग आपलं डायरेक्ट मेसेज येते. तसं नाही लोकांनी कसं टाकायचं इथं चौक मग कुठं आलं म्हणे वडदेगाव गाव औंढी रस्त्याला वडदेगाव मध्ये औंढी रस्त्याला काय चौकातच मेन चौकातच असं आहे. आम्ही इथं कुठं बी आणून लोक म्हणजे कुणाला विचारत हात धरून आम्ही सोडणारे लोक असं असा विषय. शेंगदाणा खा. शेंगदाण खातोय आम्ही सध्या. प्रगतशील बागायतदार आहे ना रे. त्यापेक्षा विकास सुरवशे यांचे थोड्याच वेळा आता चालू याच्यात आगमन झालेलं आहे. शूज घालून आलेले आहेत गडी आणि भरपूर दिवसांनी आमची भेट झालेली आहे. आणि काय धरून न्यायला बागायतदार आहे पुन्हा उटुळी चालू आहे आता वाहन लावून आलाय मार्गी पुन्हा पोलीस गाडी आहे आणि गाडी असा रुबाबदार दिसते कसा आहे खालण्यावरनं माठ आहे निसता. लग्नात डीजे मोर ह्या गाण्याची प्रथा प्रत्येकडे चालवली जाते. सगळ्या सारखं बघून मधलं उचलायचं वर फेकायचं. तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. असंच सपोर्ट राहू द्या. भेटूया नंतर एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. लग्नाचं सीझन सुरू आहे आता काय ढिला बी येत नाही सारखी लग्न.